नर्मदे हर, अन्नपूर्णा प्रसन्न, तसंच माझ्या रुचिरा चॅनल सरोज कर्वे यावर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता हा बघतोय हा वाफवलेला फणस आहे. याच्यामध्ये तुम्हाला मधला दांडा सुद्धा दिसेल आणि कडेचं असलेलं काटेरी चाल हे सुद्धा दिसेल. पण याचे 8 भाग मी चिरून कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत. ह्या वाफवलेल्या फणसाची युनिक अशी भजी आपण तयार करणार आहोत. ही अत्यंत निराळी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. फणस वाफवून घेतल्यामुळे तो आता चिरायला खूप सोपा झालेला आहे. दुसरं म्हणजे फणसाचा कच्चेपणा निघून जाईल. त्याच्यामध्ये जो चीक असतो तो हाताला लागणार नाही आणि आपली ही भजी चविष्ट होतील. त्यासाठीच आपण हे भाग केलेले आहेत. आता या दिवसामध्ये जो फणस मिळतो तो तयार नसतो. असा साधारण अर्धवट असा तयार झालेला फणस आहे की ज्याच्यामध्ये आठळी तयार नाही झालेली. तर असा फणस आपण भजी करता वापरणार आहोत. आता याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया. डाळीचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, हे जे फणस आहेत ते आपण छान चिरून घेऊ शकतो आपण किंवा मॅश करून घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता डाळीचं पीठ घेताना म्हणजे इथे मी एक असं छोटस बाउल घेतलेलं आहे काचेचं, ते भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण बघतो हे तांदूळाचं पीठ आहे, ते 2 टेबलस्पून घालायचं आहे. कुरकुरीतपणा करता हे आपण घेतलं. ती पेस्ट माझ्याकडे होती तयार, ती घातलेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण घातलेली आहे मी यात. ते वाटणच आता यामध्ये घालणार आहे. आणि तुम्हाला यामध्ये लसूण नको असेल तर मिरची आणि आल्याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. थोडीशी हळद, लाल तिखट आपल्याला आवडीप्रमाणे. भजीला हिंगाने पण चव येत असते, पण आपण लसूण आणि आलं वगैरे घातलंय त्यामुळे तो आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचा आहे. नाही घातला तरी चालेल. यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. तो आपण हातावर असा चोळून घेतो तसा चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा वास छान लागतो. कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीप्रमाणे मीठ. कुरकुरीतपणा जर वाढवायचा असेल तर यामध्ये एकदम थोडासा रवा घालून घ्यायचा. हे सगळं पीठ सरसरीत करण्याकरता पाणी आणि भजी तळण्याकरता तेल. सर्वात पहिल्यांदा आपण हा फणसाचा देठ जो आहे म्हणजे दांडा जो आहे तो काढणार आहोत आणि ही जी साल आहे ती पण काढून घेणार आहोत. हे मऊ झालेलं असल्यामुळे आता आपल्याला काढायला सोपं होईल. हा फणस आपण आता मॅश करून घेतलेला आहे. आता आपण हे बॅटर तयार करूया. याकरता डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, बारीक रवा, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ, हे जे वाटण आहे ते, मुबलक कोथिंबीर. आवडत असेल तर हिंग वापरा, नाहीतर स्किप केला तरी चालेल. आता हे आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे मध्यम असं, हाताने किंवा चमच्याने घालता येण्यासारखं. यामध्ये आपण सोडाही नाही घातलाय आणि गरम तेल पण नाही घातलं. तुम्ही बघू शकताय साधारण याप्रमाणे दाटसर पीठ हवं. आपण जशी कांद्याची भजी करतो ना त्याप्रमाणे ही फणसाची तशीच तयार होणार आहे. आपण बघू शकतोय हे.
साधारणपणे अर्ध्या फणसामध्ये एवढी भजी आपली तयार आहेत. आता अशी बघाल तर ती कुरकुरीत वाटतील असं नाही, पण तुम्ही जेव्हा खाल तेव्हा लक्षात येईल की छान अशी कुरकुरीत लागतात. अशी ही आपली खमंग रुचकर अशी वाफवलेल्या फणसाची भजी तयार आहे. आता ही कशाबरोबर खायला देता येतील तर आपण मिरच्या तळून घेऊ शकतो. याच्याकरता यामध्ये आपण मीठ घालू शकतो चवीप्रमाणे. लिंबू हवं असेल तर लिंबू पिळूया, आणि आंबटपणा नको असेल तर तुम्ही तरी नका घालू. ह्या भजी बरोबर तुम्ही कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा देऊ शकता. आपल्याकडे जर कोणतीही चटणी नसेल तर. भजी बरोबर खाण्याचे आपण पर्याय दिलेले आहेत, पण आपण ही हिरवी चटणी तयार करणार आहोत. हे आपण घालून देऊया. एकदम थोडंसं डाळ, ओलं खोबरं, 2-3 मिरच्या, भरपूर कोथिंबीर, चिरलेली कैरी, मीठ चवीप्रमाणे, आणि सरसरीतपणा करता थोडंसं पाणी. मिक्सीमध्ये आता आपण बारीक करूया ही चटणी. अशी ही आपली एकदम मस्त हिरवीगार चटणी तयार आहे. तेव्हा आपण आस्वाद घेऊया आता याचा. भजी खाण्याबद्दलचे पर्याय मी आधी दिलेले आहेत. तुम्हाला ही चटणी कशी वाटली, दुसरं म्हणजे या लिंबू आणि मीठ घातलेल्या तळलेल्या मिरच्या कशा वाटल्या ते मला तुम्ही सांगायचं आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जी एक पद्धत वापरली फणस मॅश करून घेण्याकरता, कुकरमध्ये जो फणस उकडला, तर ही पद्धत तुम्हाला आवडली का, की अजून काही तुमची वेगळी पद्धत आहे की जी आपल्याला सोपी जाईल, तर तसं तुम्ही कळवू शकता. तसंच माझ्या या रेसिपीला शेअर करा आवडला असेल तर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळाचं पीठ आणि रवा घातल्यामुळे भजीला कुरकुरीतपणा आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या पद्धतीने आपण फणस वाफवून घेतल्यामुळे त्याला कच्चेपणाचा कोणताच वास राहिलेला नाही. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.